नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज तुम्हाला मी अशी माहिती सांगणार आहे जी 97% डॉक्टर तुम्हाला कधीच सांगणार नाहीत. गेल्या वर्षी फक्त एकट्या अमेरिकेमध्येच 3 लाख वृद्ध लोक वृद्धापकाळाने मरण पावले आणि 20% वृद्धांचा एका वर्षाच्या आत हिप फ्रॅक्चरमुळे मृत्यू झाला. पण या 5 गोष्टी ज्या तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आहे त्या सर्वांना खोटं ठरण्यापासून थांबवतील. तुम्हाला सांगलीतील एक 72 वर्षीय ताई आहेत. यांच्या गोष्टीबद्दल जाणून घेणं आवश्यक आहे. 8 आठवड्यांपूर्वी त्या एक हट्टी व्यक्ती होत्या आणि आज त्यांनी अशा गोष्टी उघड केल्या आहेत. पुढील काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला त्या रहस्याबद्दल सांगणार आहे, ज्यासाठी या विषयातील 25 वर्षांचा अनुभव असलेले डॉक्टर देशमुख, जे एक पोषण तज्ज्ञ आहे, त्यांना 25 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 15,000हून अधिक प्रौढांना कोणत्याही औषधाशिवाय ताकदीचा 5वा थर मिळवण्यासाठी मदत केली आहे. आणि आज मी तुम्हाला तो फॉर्म्युला शिकला आहे, जो मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता पण बातम्यांमध्ये कधीच आला नाही. यामुळे 50,000 कोटी रुपयांच्या वेदनाशामक औषधांचा व्यवसाय रातोरात कोसळतो. तुमचं वय कमेंट्समध्ये सांगा. जर तुमचं वय 60पेक्षा जास्त असेल तर हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. वाचलेल्या प्रत्येक कमेंटला उत्तर दिलं जाईल. ते एका उद्देशाने येतो. वाढत्या वयानुसार शरीरापुढील सर्वात मोठं आव्हान म्हणजे पायांची कमजोरी. तरुणपणी पायांवर सतत काम आणि धावपळ चालायची, पण जसजसं वय वाढत जातं तसतसे ते माझ्यासोबत झोपू लागतात. सकाळी उठल्यावर लगेच वेदना होणं आणि थोडा वेळ चालणं, पायांमध्ये ताठरपणा जाणवणं. पण हे केवळ वाढत्या वयामुळे होत नाही, तर याचं खरं कारण तुमच्या आहार आणि जीवनशैलीतील चुका आहेत. वैज्ञानिक सुधारणांनुसार 40 नंतर नसा दरवर्षी सुमारे 1% कमकुवत होऊ लागतात, ज्याला सार्कोपेनिया म्हटलं जातं. हे भीतीदायक वाटू शकतं, पण तुम्हाला ते दिसणार नाही. दररोज 0.00 महिन्यांमध्ये 1.0% नसा कमी होणं म्हणजे 2 वर्षांमध्ये अर्ध्या ते 1.5% ताकद कमी होणं आणि त्यानंतर 4 ते 5% ताकद कमी होणं आणि मग व्हीलचेअरवर अवलंबून राहावं लागणं आणि रुग्णालयामध्ये वारंवार जावं लागणं. पण चांगली गोष्ट ही आहे की शरीरामध्ये स्वतःला पुन्हा बरं करण्याची क्षमता असते. त्याला फक्त योग्य पोषण आणि योग्य आहाराची आवश्यकता असते. याचा काही फायदा नाही. आणि 5वी गोष्ट म्हणजे ही एक गेम चेंजर आहे. याने ऑस्टिओपोरोसिस 3रा टप्पा 3 महिन्यांमध्ये बरा केला आहे. तुम्हाला ही माहिती मनोरंजक वाटताच तुम्ही लाईक बटन दाबू शकता, जेणेकरून ही माहिती खरोखर गरजू लोकांपर्यंत पोहोचेल. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बाजरी. पण त्यानंतर मी तुम्हाला सुनीताताईंची कहाणी सांगते. वय वर्ष 65, मुंबईमध्ये राहणाऱ्या त्यांना इतक्या वेदना होत होत्या की त्या 10 दिवस हलूसुद्धा शकत नव्हत्या. त्यांनी सप्लिमेंट शस्त्रक्रिया करण्यास सांगितलं, ज्यासाठी 3 लाख रुपये त्यांना खर्च होणार होता. सुनीताताईंकडे फारसे पैसे नव्हते, म्हणून त्या रोज सांगायच्या की त्यांना सुखी जीवन जगायचं आहे. पण एके दिवशी एका आयुर्वेदिक डॉक्टरांचं म्हणणं ऐकल्यावर सुनीताताईंनी बाजरीचा विचार केला. प्रयत्न करून काय फायदा? त्यांनी रोज सकाळी बाजरीची खिचडी खायला सुरुवात केली. पहिल्या आठवड्यानंतर त्यांना काहीच फरक जाणवला नाही. सुनीताताई निराश होऊ लागल्या. दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांना थोडंसं बरं वाटू लागलं. हळूहळू त्या असाच प्रयोग करत गेल्या आणि 8व्या आठवड्यामध्ये मंदिरापर्यंत 1.5 किलोमीटर त्या चालल्या. आज त्या व्हीलचेअरवर घराच्या दारात उभ्या होत्या आणि सुनीताताई स्वतः बाजारात गेल्या. त्यांनी फोन केला, डॉक्टर साहेब की मला बरं वाटलं आहे, माझं आयुष्य समृद्ध आहे, बाजरीने मला दुसरं जीवन दिलं आहे. बाजरीला धान्यांचा राजा म्हटलं जातं. 2019मध्ये केलेल्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की जर लोकांनी दररोज बाजरी खाल्ली तर त्यांची हाडं मोडण्याचा धोका 47% कमी होतो. 47% हा आकडा काही लहान नाही आहे. पण बाजरीमध्ये दुधापेक्षा 5 पट जास्त कॅल्शियम असतं. 100 ग्रॅम बाजरीमध्ये 344 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. त्यात मूलभूत मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असतं, जे हाडांमध्ये कॅल्शियम शोषण्यासही मदत करतं. म्हणूनच दूध पिण्यापेक्षा बाजरी खाण्याचे चांगले परिणाम मिळतात. त्यातील लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतं, ज्यामुळे स्नायूंना अधिक ऑक्सिजन मिळतो. फायबर पचनक्रिया सुधारते आणि प्लायसिन अमिनो ॲसिड स्नायूंची दुरुस्ती आणि नवीन ऊतींच्या निर्मितीस मदत करतात. अर्धा कप बाजरी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ती 2 कप पाण्यामध्ये उकळा आणि त्यात चिमूटभर हळद, जिरे आणि थोडीशी आमचूर पावडर घाला. कमेंट्समध्ये मला हे जाणून घ्यायला आवडेल की किती लोकांनी बाजरी खाल्ली आहे आणि त्या बाजरीचा वापर तुम्ही करत आहात. पण बाजरी ही फक्त सुरुवात आहे.
तुम्हाला त्या गोष्टीबद्दल माहिती मिळेल. 94% लोक बाजरी ही फक्त चुकीच्या पद्धतीने खातात. दुसरी गोष्ट 10 पट अधिक शक्तिशाली बाजरी आहे. हा एक बदल जो 2004 प्रसिद्ध झाला आहे, पण ही कधीच मोठी बातमी बनली नाही की ही दुसरी गोष्ट आहे जी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये समजेल. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पांढरे तीळ. आता तुम्हाला कळेल की हे किती शक्तिशाली आहेत. यासाठी तुम्हाला नाशिकचे रहिवासी असलेले विजू काका यांची गोष्ट सांगते. वय वर्ष 71, स्टेज 2 ऑस्टिओपोरोसिस. त्यांची बोन डेन्सिटी 2.2 होती, जी एक अत्यंत धोकादायक पातळी आहे. डॉक्टरांनी त्यांना इशारा दिला होता की एकदा जरी पडलात तरीसुद्धा हिप फ्रॅक्चर होऊ शकतो, म्हणजे 6 महिने अंथरुणाला खिळून राहू शकतात. त्यांच्या वयामध्ये अंथरुणाला खिळून राहणं म्हणजे मृत्यूदंडासारखंच होतं. डॉक्टरांनी सांगितलं, खूप काळजी घ्या, कुठेही जाऊ नका, घरातच राहा. तर विजू काका आयुष्य एका तुरुंगासारखं त्यांचं आयुष्य झालं. ते स्वतःच्या घरातच कैदी बनले होते. सतत भीती वाटायची, एक चुकीचं पाऊल आणि सगळं संपलं. पण त्यांनी एका आयुर्वेदिक वैद्याकडून तिळाबद्दल ऐकलं होतं. त्यांनी रोज 2 चमचे भाजलेले तीळ खायला सुरुवात केली. सोबत गुळाचे लाडूही बनवले. 3 महिन्यानंतर बोन स्कॅन करण्यात आलं. डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिला आणि ते थक्क झाले. बोन डेन्सिटी ही वाढली होती, तब्बल 12% सुधारणा. डॉक्टर म्हणाले, 25 वर्षांमध्ये मी असं कधीच पाहिलं नाही. तुम्ही काय केलं? आज विजू काका सायकल चालवतात. हो, वयाच्या 71व्या वर्षी त्यांची मुलं आता त्यांच्यासाठी घाबरत नाही, तर अभिमान बाळगतात. आता ते संशोधन आहे का जे लपून ठेवण्यात आलेलं आहे. 2004 नाही तर मध्ये जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या रजोनिवृत्तीनंतर ऑस्टिओपोरोसिस त्रास असलेल्या 200 महिलांवर एक चाचणी केली. त्या महिलांना कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात आल्या आणि निम्म्या महिलांना रोज 2 चमचे तीळ देण्यात आले. 6 महिन्यानंतर निकाल समोर आला. औषध घेणाऱ्या गटामध्ये 2% सुधारणा झाली होती, तर तीळ खाणाऱ्या गटामध्ये 8% सुधारणा दिसून आली होती, म्हणजे तब्बल 4 पट जास्त. हे संशोधन कधीही मोठ्या माध्यमांमध्ये आलं नाही का? कारण लोकांना जर कळलं की तीळ कॅल्शियमच्या गोळ्यांपेक्षा 6 पट जास्त प्रभावी आहेत, तर औषध कोणी विकत घेईल का? जर ही माहिती तुमच्यासाठी नवीन असेल तर कृपया लाईक बटन दाबा. यामुळे ही माहिती अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तिळामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असतं. यात मॅग्नेशियम, झिंक आणि फॉस्फरससुद्धा मुबलक प्रमाणामध्ये असतात. मॅग्नेशियम स्नायूंना आराम देतं. तर तुमच्या पायांमध्ये वारंवार गोळे येत असतील तर हे मॅग्नेशियमच्या कमतरतेचं लक्षण आहे. पण लोक सर्वात मोठी चूक ही करतात की ते तीळ थेट खातात. हे चुकीचं आहे. तिळावर एक आवरण असतं. जर ते वाटलं नाही तर त्यातील पोषक तत्व मिळत नाही. योग्य पद्धत अशी आहे, तीळ हलके भाजून घ्या, थंड करा आणि मग त्याची पूड करा. रोज 2 चमचे तिळाची पूड दह्यामध्ये मिसळून खा आणि सॅलडवर भुरभुरा. कुठेच जाऊ नका, थांबा. आपण अर्ध्यावर आलो आहोत. सर्वात मोठं रहस्य अजून बाकी आहे. ही तिसरी गोष्ट इतकी शक्तिशाली आहे की ती मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली, पण औषध कंपन्यांनी ती दाबून टाकली. का? कारण ती आयब्रुफेन या गोळीपेक्षा 3 पट जास्त प्रभावी आहे, तेही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय. तिसरी गोष्ट आहे मेथी दाणे. यासाठी तुम्हाला मुंबईच्या 65 वर्षीय नंदाताईंची गोष्ट ऐकवली पाहिजे. त्यांना ग्रुमॅटोइड आर्थरायटिसचा त्रास होता. दोन्ही हातांमध्ये इतक्या वेदना होत्या की चहाचा कपसुद्धा धरवत नव्हता. त्या रोज 8 वेदनाशामक गोळ्या खायच्या आणि त्यांच्या दुष्परिणामांमुळे पोटात अल्सर झाला होता. आईच्या वेदना पाहून त्यांची मुलगी एक दिवस रडत होती. तिने ठरवलं काहीतरी करायलाच हवं. तिने इंटरनेटवर आयुर्वेदाबद्दल शोधलं आणि तिला मेथीच्या दाण्यांबद्दल माहिती मिळाली. नंदाताईंनी भिजवलेले मेथी दाणे खाण्यास सुरुवात केली. 4 आठवड्यात त्यांच्या गोळ्या 8 वरून 4 झाल्या. 8 आठवडे फक्त 1 गोळी सुरू होती आणि 12 आठवडे औषधं पूर्णपणे बंद झाली. आज नंदाताई वेदनांशिवाय आपल्या नातीसोबत पकोडे बनवतात, स्वेटर विणतात. त्यांचे हात पुन्हा तरुण झाल्यासारखं त्यांना वाटतं. मेथीमध्ये डायोजेनिन आणि सायपोनिन नावाची संयुगे असतात, जी शरीरातील सूज कमी करतात. आणि कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की रोज मेथी खाल्ल्याने 4 आठवड्यांमध्ये 67% वेदना कमी होतात. 67% आणि तेही दुष्परिणाम न होता. मेथीमध्ये पोटॅशियम आणि आयर्न भरपूर प्रमाणामध्ये असतं. हे पचनक्रिया सुधारतं आणि रक्तातील सांधेदुखीचा त्रास असेल तर ते सुद्धा कमी करतं. आता रात्री 1 चमचा मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजवा.
सकाळी रिकाम्या पोटी ते चावून खा आणि ते पाणीसुद्धा प्या. जर कडू लागत असेल तर त्यात थोडंसं मध तुम्ही मिसळू शकता. आता चौथी गोष्ट ही थोडी वादग्रस्त आहे, कारण लोकांना वाटतं की यामुळे वजन वाढतं, पण सत्य याच्या उलट आहे. ही गोष्ट स्नायू बनवते आणि हृदयाला मजबूत करते. चौथी गोष्ट म्हणजे भिजवलेले शेंगदाणे. तुम्हाला पुण्यातील 73 वर्षीय जोसेफ काकांची गोष्ट सांगते. त्यांचे हातपाय थरथरायचे आणि स्नायूंमध्ये इतका अशक्तपणा होता की ते आपल्या 3 वर्षाच्या नातवाला उचलूनसुद्धा घेऊ शकत नव्हते. जोसेफ काका जे आहे ते तरुणपणी इतके मजबूत होते की 2 माणसांना ते सहज उचलू शकत होते आणि आता ते 3 वर्षाच्या मुलालाही उचलता येत नव्हतं. प्रत्येक वेळी जेव्हा नातू धावत यायचा आणि म्हणायचा, आजोबा मला उचलून घ्या, तेव्हा जोसेफ काकांना मान फिरवावी लागायची. आपला अशक्तपणा नातवाने पाहू नये असं त्यांना वाटायचं. ते प्रत्येक रात्री रडायचे, विचार करायचे, माझ्यात आता काहीच उरलं नाही. पण त्यांच्या मुलीने त्यांना तज्ज्ञांकडे आणलं. त्यांचा रोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे आणि बाकीच्या 4 गोष्टी सांगण्यात आल्या. 6 आठवड्यांमध्ये जोसेफ काका आधाराशिवाय खुर्चीवरून उभे राहू शकत होते. 3 महिन्यांमध्ये त्यांनी आपल्या नातवाला कडेवर उचलून घेतलं. त्या दिवशी जोसेफ काका आणि त्यांचा नातू दोघेही रडत होते आनंदाच्या अश्रूंनी. आता जोसेफ काका बागेत नातवासोबत फुटबॉल खेळतात. त्यांनी फोन करून सांगितलं की डॉक्टर साहेब, मला पुन्हा एकदा खरं आयुष्य जगल्यासारखं वाटत आहे. हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांना नक्की शेअर करा. खाली शेअर बटन जे आहे त्यावरती क्लिक करा. त्याच्यामुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. 100 ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये 25 ग्रॅम प्रोटीन असतं. हे स्नायूंसाठी रामबाण उपाय आहेत. यात प्रेसोवेरास्ट्रोल नावाचा घटकही आहे जो हृदयाला मजबूत बनवतो आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतो. चांगला कोलेस्ट्रॉल वाढतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो. हे भिजवलेले शेंगदाणे रात्री 10-15 कच्चे शेंगदाणे भिजवून ठेवायचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी हळूहळू चावून खायचे आहे. प्रत्येक दाणा नीट चावणं गरजेचं आहे. 5वा पदार्थ गेम चेंजर आहे. जर पहिल्या 4 गोष्टी सैनिक असतील तर 5वी गोष्ट सेनापती आहे. ही एकटीच ऑस्टिओपोरोसिसच्या 3ऱ्या स्टेजला बरी करू शकते. फक्त 2 मिनिट थांबा. 5वी गोष्ट आहे ती म्हणजे भिजवलेले चणे आणि मोड आलेले चणे. तुम्हाला कोल्हापूरच्या एका सुषमाताईंची गोष्ट सांगते. त्यांना खूप अशक्तपणा होता. इतका अशक्तपणा होता की अंथरुणावरून उठणं हे कठीण झालं होतं. रक्तातील हिमोग्लोबिन कमी झालं होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं की रक्त चढवावं लागेल. तर त्या ताईंना इंजेक्शनची भीती वाटायची, म्हणून त्यांनी नकार दिला. त्यांच्या सुनेने त्यांना तज्ज्ञांकडे आणलं आणि त्यांना रोज भिजवलेले चणे आणि बाकीच्या 4 गोष्टी खाण्याचा सल्ला देण्यात आला. 4 आठवड्यांमध्ये हिमोग्लोबिन 6वरून 8 झालं आणि आठवड्यामध्ये ते 9 आणि नंतर 12 आठवड्यांमध्ये ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढून गेलं. आता त्या जणू काही पुन्हा जिवंत झाल्या. आज त्या मंदिरात भजन गातात. त्यांचा आवाज इतका बुलंद आहे की संपूर्ण परिसर ऐकतो. चण्यांमध्ये प्रोटीन, आयर्न, फोलेट आणि सर्व काही आहे. यामुळे रक्त वाढतं, स्नायू तयार होतात आणि ऊर्जा मिळते. मोड आलेल्या चण्यांची ताकद तर त्याहूनही जास्त असते. रात्री मुठभर चणे भिजवा आणि सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यामध्ये खा. चण्यांना मोड आणण्यासाठी त्यांना एका ओल्या फडक्यामध्ये बांधून 24 तास ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा भाग, स्टील नेक फॉर्म्युला. या 5 गोष्टी वेगवेगळ्या खाल्ल्याने 50% फायदा होतो, पण एका खास पद्धतीने एकत्र खाल्ल्यास या 5 पद्धतीने जर एकत्र खाल्ल्या तर 300% फायदा मिळतो. लक्ष देऊन ऐका. सकाळी 6 वाजता बाजरीची खिचडी किंवा दलिया यामध्ये 1 चमचा तिळाची पूड घाला. सोबत 10 ते 15 भिजवलेले शेंगदाणे खा. सकाळी 8 वाजता रिकाम्या पोटी भिजवलेले मेथी दाणे चावून खा आणि त्यावर पाणी प्या. दुपारी 12 वाजता भिजवलेल्या चण्यांचं सॅलड खा. यामध्ये टोमॅटो, काकडी आणि लिंबू पिळा. संध्याकाळी 4 वाजता तिळगुळाचा लाडू किंवा तिळाची चिक्की खा. रात्री 8 वाजता हलकंसं जेवण जसं की थालीपीठ किंवा भाजी पोळी तुम्ही खाऊ शकता. आणि त्याचबरोबर रात्री 8 वाजता हलकं जेवायचं आहे. पायांना तिळाच्या तेलाने मालिश करा. हे फक्त 8 आठवडे करा. असा दावा केला जातो की याने वेदना 70% कमी होतील आणि ऊर्जा दुप्पट वाढेल. तुम्ही न धावता जिने चढू शकता, न टाकता जिने चढू शकता. आता तुमच्यासमोर 2 चित्रे उभी केली जात आहेत. चित्र 1, तुम्ही हा व्हिडिओ बंद करता आणि विसरून जाता. 2 वर्षानंतर तुम्ही व्हीलचेअरवर बसलेले आहात आणि नर्सिंग होममध्ये जाण्यावरून मुलांशी वाद घालत आहात. तुम्ही स्वतः आंघोळ करू शकत नाही, स्वतः टॉयलेटमध्ये जाऊ शकत नाही. प्रत्येक कामासाठी तुम्ही मुलांवरती अवलंबून आहात आणि मनात विचार करत आहात, काश त्या दिवशी मी सुरुवात केली असती
चित्र 2 आहे की तुम्ही आजपासून सुरुवात करता. 2 वर्षानंतर तुम्ही बागेत आपल्या नातवासोबत धावत आहात, मुलीच्या लग्नामध्ये नाचत आहात, मित्रांसोबत ट्रेकिंगला जात आहात, स्वतंत्र, मजबूत, आनंदी. तुम्ही कोणतं चित्र निवडाल? आता 3 कामं करा. एक तर लाईक बटनावरती क्लिक करा, जेणेकरून ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. दुसरं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ ज्या चॅनलवरती बघत आहात तर त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.